आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच, काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे. आता तुझी बाई मीच तुझी टाळी, आता तुझी बाई मीच तुझी टाळी, फुलं पिचारा नाच. नमस्कार मित्रांनो, नाच रे मोराचं हे गाणं ऐकत ऐकतच आपण मोठे झालो. मोर अतिशय सुंदर आणि मनमोहक पक्षी आहे. तुमच्या माझ्या सर्वांच्या परिचयाचा आहे. पण मोर काही एकच पक्षी नाही आहे बरं का, तर त्याच्यासारखेच चिमणी, कावळा, पोपट, कबूतर, घार, गरुड, कोकिळा, मैना हे आणि असे कितीतरी पक्षी सृष्टीमध्ये स्वच्छंद विहार करत असतात. त्यातीलच एका खास पक्षाविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि तो पक्षी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल होय. हरियाल म्हणजे हिरवे कबूतर, आणि हाच हरियाल आपल्या महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळखला जातो. तसं पाहिलं तर पक्ष्यांचा किलबिलाट आपल्या मनाला प्रसन्नता देतो, म्हणून मला सगळेच पक्षी आवडतात. पण हरियाल हा माझा खास आणि आवडता पक्षी आहे. हरियाललाच हिरोई किंवा हरित कबूतर असेही म्हणतात. पूर्ण वाढ झालेल्या हरियालाची लांबी 29 ते 33 सेंटीमीटर इतकी असते व वजन 225 ते 260 ग्रॅम इतके असते. हरियाल हा पक्षी पूर्णपणे वृक्षवासी असतो. हरियाल पक्ष्यांचा शरीराचा मुख्य रंग हिरवा आणि पिवळा व राखाडी आणि करडा असतो. हरियाल हा पक्षी पानझडीत वने इत्यादी ठिकाणी निवास करतात. वड, पिंपळ अशा झाडांवर किंवा अधूनमधून शहरातील बागांमध्ये ते दिसून येतात. हरियाल हा पक्षी शाकाहारी असून वड, पिंपळ, उंबर यांची फळे तसेच कळ्या, कोंब व इतर धान्य खातो. हरियाल पक्षाचा विणीचा हंगाम मार्च ते जून असतो. अलीकडील बेसुमार वृक्षतोडीमुळे हरियालच्या राहण्याच्या जागा म्हणजेच वड, पिंपळ, उंबर हे कमी होताना दिसत आहेत. तर ही होती माझा आवडता पक्षी म्हणजेच हरियालची माहिती. शेवटी जाता जाता मी समस्त मानवी जीवनाला पशुपक्ष्यांचे संवर्धन करण्याची कळकळीने विनंती करतो. आणि शेवटी जाता एवढेच सांगतो की तू नव्हे एकटा या पृथ्वीचा अधिकारी मानवा, मी जास्त भारी धावू नको, पशु पक्षी अन झाडे वेली असं तिवार नष्ट तयाला करू नको. धन्यवाद.